मंडळी, मुलांसाठी आणि घरच्यांसाठी पौष्टिक काय द्यावं ह्याचा आपण सतत विचार करतच असतो. मग आजची ही रेसिपी तशीच आहे. एकदम पौष्टिक आहे, करायला सोपी आहे आणि ब्रेकफास्टसाठी, टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता दुधी भोपळा म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात, मुलं तर अजिबात खात नाही. मग त्यापासून आज आपण छान अशी रेसिपी बघणार आहोत. आता मी एक दुधी भोपळा घेतला, तो स्वच्छ धुतला, त्याचा एक तुकडा कापून घेतला, त्याची सालं काढली आणि एकदम बारीक किसणीने तो किसून घेतला. एकदम बारीक किस आपल्याला करायचा आहे. आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बारीक रवा असतो तो 2 चमचे घेतलेला आहे. तसेच ह्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ आणि जो दुधी भोपळा किसून घेतलाय तो भोपळा घालूया. आता हे मिश्रण पहिला मी हातानंच मिक्स करून घेतले आणि मग गरज असेल तसं पाणी घालून मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता मीठ आणि दुधी भोपळा घातल्यामुळं मिश्रणाला पाणी सुटतं, त्यामुळं पाणी हळूहळू बघून घालावं. मिश्रण चांगलं सरसरीत भिजवून घ्यायचंय आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट. आता इथं मी मिरची आणि आल्याचा ठेचा सुद्धा घातलेला आहे, तुम्ही त्यातला एक काहीतरी स्किप करू शकता. जिरे, ओवा हातावर चुरून घ्यायचा आणि तीळ घेतलेले आहेत. तसेच भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. आता कोथिंबीरी बरोबर तुम्ही एखादी पालेभाजी सुद्धा ह्यात ऍड करू शकता. तसं शेपूपासून केलेली अख्खी रोटी सुद्धा आम्ही केलेली आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, मी लिंक शेअर करतच आहे. आता मिश्रण चांगलं सरभरीत केले. एकीकडे मी तवा गरम केला, त्याच्यावर हे पीठ सोडत आहे आणि डोस्यासारखं गोल पसरून घेते. थोडंसं जाडसर असं हे ठेवायचंय. एकदा का मिश्रण व्यवस्थित पसरून झालं की कडेनं तेल किंवा तूप सोडून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून एक बाजू व्यवस्थित शिजवून घ्यायची. हे बघा, वरची बाजू वाफेनं व्यवस्थित शिजली गेली आहे आणि बघा खालच्या बाजूला किती छान असा रंग आलेला आहे. आता दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित आपण भाजून घेऊया. हे बघा, ही सुद्धा बाजू झालेली आणि हे गरम गरम धिरडं खायला तयार आहे. दुधी भोपळ्यापासून बनलेलं हे धिरडं चवीला खूप छान लागतं आणि तेवढंच पौष्टिकही आहे. टोमॅटो सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर किंवा बेडगी मिरचीच्या चटणी बरोबर हे धिरडं खूप छान लागतं. बेडगी मिरचीच्या चटणीची रेसिपी मी इथं शेअर करतच आहे, ते सुद्धा रेसिपी नक्की बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी असा हा ऑप्शन आहे किंवा तुम्ही हा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे. अशीच आपण इतर सुद्धा धिरडे करून घेऊयात. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त हेल्दी रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशा नवीन रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.